नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, खरीप पीक विमा 2026 संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। मित्रांनो, खरीप पीक विमा भरताना शेतकऱ्यांसमोर आलेली एक महत्त्वाची अडचण आता दूर करण्यात आली आहे। पीक विमा योजनेतील एक अट हटवण्यात आली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता पीक विमा भरणे सोपे होणार आहे। मित्रांनो, नेमका आता काय बदल करण्यात आला आहे, कोणती अट रद्द करण्यात आली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी या अटीमुळे पीक विमा भरला नव्हता त्यांच्यासाठी आता काय पर्याय उपलब्ध आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पीक विमा भरताना शेतकऱ्यांना एक अडचणीची अट ठेवण्यात आली होती। समजा एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतीसाठी पीक कर्ज घेतलेले असेल किंवा भविष्यात पीक कर्ज घेण्याचा विचार केला असेल तर त्याला पीक विमा भरताना एक संमती द्यावी लागत होती। या संमतीमध्ये शेतकऱ्याला असे सांगावे लागत होते की या जमिनीवर कोणतेही पीक कर्ज नाही आणि भविष्यातही या जमिनीवर पीक कर्ज घेणार नाही। म्हणजे ज्यांनी पीक कर्ज घेतले आहे किंवा पुढे पीक कर्ज घेण्याची शक्यता आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरताना संभ्रम निर्माण झाला होता। कारण जर आज आपण पीक विमा भरला आणि नंतर पीक कर्ज घेतले तर आपला विमा रद्द होईल का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता। यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून दूर राहत होते। मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठा संभ्रम निर्माण झाला होता, कारण अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून झालेली नव्हती। त्यामुळे शेतकरी विचार करत होते की आपण आता पीक विमा भरायचा का, आणि जर भविष्यात कर्जमाफी झाली किंवा आपण पीक कर्ज घेतले तर भरलेला पीक विमा रद्द होईल का, अशा प्रश्नांमुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्याबाबत निर्णय घेऊ शकत नव्हते। तसेच काही ठिकाणी बँकांमध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरताना अडचणी येत असल्याचेही समोर आले आहे। या सर्व कारणांमुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहत होते। मित्रांनो, पीक विमा भरताना आलेल्या या अडचणीच्या अटीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत होती। अनेक शेतकऱ्यांना ही अट काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली होती। यासाठी शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला। त्यानंतर कृषी आयुक्तालयाने देखील या विषयाची दखल घेत केंद्र शासनाकडे याबाबत माहिती दिली आणि अट हटवण्याची मागणी केली। आता या पाठपुराव्यानंतर खरीप पीक विमा 2026 मधील ही अडचणीची अट आता रद्द करण्यात आली आहे। म्हणजेच आता या अटीमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, ही अट रद्द झाल्याची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत। कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली जात आहे। तसेच जिल्हा स्तरावर या संदर्भातील सूचना आणि प्रेस नोट देखील जारी करण्यात येत आहेत। म्हणजेच आता शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की पीक विमा भरताना पूर्वी जी पीक कर्जाबाबतची अडचणीची अट होती ती आता लागू राहणार नाही। त्यामुळे या अटीमुळे पीक विमा भरू न शकलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे। मित्रांनो, यावर्षी पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षेप्रमाणे झालेला दिसत नाही। काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी राहिलेली आहे। नांदेड, हिंगोली, परभणी यासारख्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग दिसून आला, पण इतर अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नाहीत। यामागे अनेक कारणे असली तरी पीक विमा भरताना ठेवण्यात आलेली पीक कर्जासंदर्भातील अट हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात होते। या अटीमुळे अनेक शेतकरी संभ्रमात होते आणि त्यामुळे त्यांनी पीक विमा भरण्यापासून दूर राहणे पसंत केले। मित्रांनो, सध्या खरीप पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे। यावर्षी हवामानातील बदल आणि प्रभावामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतील सहभागी व्हावे यासाठी पीक विम्यातील ही अडचणीची अट हटवण्यात आली आहे। म्हणूनच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांनी अजून पीक विमा भरलेला नाही त्यांनी आता या योजनेमध्ये सहभागी व्हावे, कारण पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून संरक्षण मिळू शकते। मित्रांनो, यापूर्वी आपण पीक विमा योजनेतील या अटीबाबत माहिती घेतली होती। जर या अटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला नसता तर सरकारला या योजनेमध्ये काही बदल करावे लागले असते। म्हणजेच योजनेतील काही नियम किंवा नुकसान भरपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रक्रियेमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली असती।
मात्र आता अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे. तरीही काही शेतकरी या अटीमुळे पीक विमा भरू शकले नव्हते. तसेच शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून ही अट हटवण्याची मागणी करण्यात येत होती. या सर्व बाबींचा विचार करून आता पीक विमा 2026 मधील ही अडचणीची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मित्रांनो, आधी आपण पाहिले की पीक विमा भरताना कर्जासंदर्भातील एक अट ठेवण्यात आली होती, पण ही अट शेतकऱ्यांसाठी अडचणीची का ठरत होती हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीसाठी बँकेकडून पीक कर्ज घेत असतात. काही शेतकरी सध्या पीक कर्ज घेतले नसले तरी भविष्यात शेतीच्या खर्चासाठी कर्ज घेण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला होता की आपण पीक विमा भरल्यानंतर जर नंतर पीक कर्ज घेतले तर आपल्या विम्यावर काही परिणाम होईल का. यामुळे अनेक शेतकरी निर्णय घेऊ शकत नव्हते. एकीकडे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता होती आणि दुसरीकडे पीक विमा भरताना कर्जासंदर्भातील अट होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मित्रांनो, आता जाणून घेऊया पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग का महत्त्वाचा असतो. मित्रांनो, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटापासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी असते. परंतु या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग असणे देखील महत्त्वाचे असते. कारण जर शेतकऱ्यांचा सहभाग कमी झाला तर योजनेचा उद्देश पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. याच कारणामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे यासाठी वेळोवेळी नियमामध्ये बदल करण्यात येतात. यावर्षी देखील पीक विमा भरताना आलेल्या अडचणींमुळे अनेक शेतकरी दूर राहत होते. त्यामुळे ही अट हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया ही अट हटवल्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार. मित्रांनो, आता या बदलामुळे सर्वात मोठा फायदा होणार आहे. कसा होणार ते समजून घेऊया. पूर्वी ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या अटीमुळे पीक विमा भरताना संभ्रम निर्माण झाला होता त्यांना आता दिलासा मिळाला आहे. आता शेतकरी पीक विमा भरताना या अटीमुळे अडचणीत येणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी या कारणामुळे पीक विमा भरला नव्हता त्यांना आता सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बदलाची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांनी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पीक विमा भरताना पूर्वी असलेल्या कर्जासंदर्भातील अडचणीची अट आता हटवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या कारणामुळे पीक विमा भरला नव्हता त्यांनी आता याबाबत माहिती घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच पीक विमा अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असल्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. कारण पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार देणारा एक महत्त्वाचा पर्याय आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पीक विमा योजनेतील या बदलाची माहिती मिळू शकेल. तसेच मित्रांनो, आपल्या शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज आपल्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. अशाच प्रकारच्या शेतकरी योजना, शेतीविषयक बातम्या आणि महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.